ज्ञानदीप विद्यालय तळवडे इथे जे आहे रुपीनगरमध्ये, इथे जी शाळा आहे 10वीचे एक्झाम चालू आहे आणि ही जी विद्यार्थिनी दिसती हिच्याबरोबर गलिच्छ जो प्रकार झालेला आहे, गलिच्छ म्हणजे शिवीगाळ झालेली आहे। ती पण जी शिपाई आहे चिखली पोलीस स्टेशन इथून दीपाली कवडे यांच्याबरोबर शिवीगाळ केलेली आहे। हिचा अर्धा तास बोर्डाचा जो अर्धा तास आहे तो खाल्लेला आहे, वेळ वाया घालवली आहे। नक्की काय काय प्रकार झालेला आहे आणि का हे आपण पहिलं विद्यार्थिनीकडून जाणून घेऊया की जेव्हा तुम्ही वर्गात गेलात एक्झामसाठी त्यावेळेस ह्या ज्या शिपाई कवडे मॅडम आहेत दीपाली, तर ते तुमच्याकडं का आल्या आणि त्यांनी तुमच्याबरोबर काय वर्तणूक केलेली आहे? ती अचानक आली। पहिलं तर तिला बोलली की होय ग तुला कळत नाही का, म्हणजे तिची बोलण्याची भाषा पण बघा, होय ग तुला कळत नाही का, अशा वेळेने घालून येते का, तुमच्या स्कूलला शिस्त आहे का, अशी बोलली। नंतर मग मला तिने फर्स्ट टाइम बघितलं, मी फर्स्ट बेंचवर होते, मला पेपर चालू होता त्या दिवशी सायन्स फर्स्टचा होता, तर मग मला म्हणली तुझी शिस्त बघ कशी राहतीस, असं तसं बोलली। नंतर ना ती मॅडम बाहेर गेली, नंतर ती म्हणली की मॅडमला बाहेर या, मॅडमला म्हणती ती फालतू मुलगी आहे, जरा तिच्याकडे लक्ष द्या, छपरी आहे, म्हणजे ही कुठली बोलायची भाषा तिची? तू आलीस तर मग फिरून जा ना, तुझा काय अधिकार नाही मला बोलायचा। हां तू म्हणतीस रिलेटिव्ह आहे, ते बाहेर ठेव तुझं रिलेटिव्ह, घरात बोल, मला स्कूलमध्ये मला बोलायचा अधिकार नव्हता। मग माझा आता अर्धा तास गेलाय आणि मग जाताना म्हणून पण गेली की बाबा मी 3 दिवस इथंच आहे, आता बघते कशी पेपर देते। तिथं विद्यार्थी किती होते, त्या वर्गात किती विद्यार्थी आहे एक्झामसाठी? 25 होते। आणखी कोणत्या विद्यार्थ्यांबरोबर असा अपमानास्पद बोलणं झालेलं आहे? ती मला बोलली की म्हणजे तिला मी कधी पाहिलंच नाही, ती कधी आलीच नाही, मला बोलते की मी तुला आधीच सांगितलं होतं ना 2 वेण्या घालून यायला, आणि फर्स्ट ऑफ ऑल मी तिला पहिल्यांदा बघते आणि ती मला आधी जरी बोलली असते ना की 2 वेण्या घालून ये तर मी घालून आले असते, पण तिचं काही राईट नाही ना मला बोलायचा। वेण्या घातल्या तरी कॉपी आहे म्हणून चेक करतात, पण तिचं काही राईटच नाही ना मला बोलायचा। बरं तिथं आपल्या सुपरविजनला कोण होते, कोणत्या मॅडम सर होते? आवटे मॅडम होत्या। आवटी मॅडम होत्या। आवटी मॅडम काय बोलल्या त्यावेळेस? शिपाई मॅडम आणि आवटी मॅडममध्ये काय त्या बोलल्या? बाहेर जाऊन काहीतरी बोलल्या, ते नाही मी माहिती। बरं आवटी मॅडमनी एक अर्ज लिहून दिलेला आहे, त्या अर्जात त्यांनी काय दिलेलं आहे वाचून दाखव। मराठी मी वाचून दाखव। हो ठीक आहे दाखवा। हे विद्यार्थिनीचे वडील आहेत, ते आवटी मॅडमनी जो शाळेकडून अर्ज लिहून दिलेला आहे ते वाचून दाखवतात। ते ज्ञानदीप विद्यालय रुपीनगर, मी आवटी जेटी सुपरवायझर म्हणून काल दिनांक 18/3/2024 रोजी विज्ञान भाग चा इयत्ता 10वीचा पेपर चालू असताना सदर पोलीस कॉन्स्टेबल शिपाई दीपाली राम खवडे यांनी सदर मुलीस व कुमारी धनश्री नंदकिशोर लुले या विद्यार्थिनीस गैरभाषेमध्ये वक्तव्य साधले, त्याचप्रमाणे इतर मुलींना विशेष पॉईंट आऊट करून शिस्तीबद्दल वक्तव्य करण्यात आले। सदरचे वक्तव्य हे चूक होते हे मी देखील मान्य करते। शिस्तीबद्दल व योग्य व्यक्ती करणे हे त्यांचे काम नाही। शाळा शिस्तीबद्दल मुलांना बोलू शकते। सदर मुलीची मनस्थिती बिघडलेली, यासाठी सर्वस्वी दीपाली राम खवडे हे जबाबदार आहेत। तुम्ही पिंपरी चिंचवडचे आयुक्तालय याच्यामध्ये गेला होता, तर काय आपल्याकडून आलेलं आहे? मी पिंपरी आयुक्तालयात गेलेलं, तिथं पण पत्र दिलेलं आहे, लेखी पत्र दिलेलं आहे, त्याची पोचपावती मला मिळालेली आहे। CP ऑफिसला गेलेलं आहे, तिथलं मला पोचपावती मिळालेली आहे, आणि चिखली पोलीस स्टेशनला गेलेलं आहे, तिथली मला लेखी पत्र मागितलं। चिखली पोलीस स्टेशनचे जे PI साहेब काटकर आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांच्याशी सगळं विषय मांडण्यात आला, पण त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही आहे। शेवटी माझ्या मुलीने त्यांना ते म्हणले माझ्या मुलीला ॲक्शन घेतो, पण शेवटी मुलगी उलट त्यांना बोलली की बाबा तुम्ही कधी ॲक्शन घेणार? ते म्हणले की बाळा तू जा, आम्ही बघतो। तुमच्या बोलण्यावरून असं जाणवतं की तुमचे संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत, तर कशा प्रकारे घरगुती संबंध आहेत आणि ह्याचा इथं कसं काय राग काढण्यात आला? संबंध पहिलं पण कुठली तरी एक घरचा संबंध घरी, याच्या आमचा 2 वर्षापासून वाद आहे। याच्या अगोदर हिच्या भावाने माझ्या गोडाऊनमधून 200 खुर्च्या चोरून नेल्या 1:30 वाजता, त्याचं फुटेज CCTV फुटेज माझ्याकडे आहे। मी FIR दाखल 7 तारखेला चोरी झाली, यांनी 17 तारखेला माझी FIR दाखल केली, म्हणजे पोलीस असल्यामुळं काही FIR दाखल होऊ शकत नाही का? की यांनी 18 का 19 तारखेला FIR दाखल केली, त्याच्यावर अजून पण कारवाई केली नाही, त्याचा वचपा काढायसाठी माझ्या मुलीला छेडलं आहे।
सर आपण थोडं पुढं या. तर आपण नाव सांगा आणि ह्या ज्या घटनेला एक 10वीचा बोर्ड चालू असताना ही घटना घडणे आणि विद्यार्थिनींनी उद्या जर काही कमी जास्त करून घेतलं किंवा हा प्रकार कसा बघता तुम्ही, काय बोलायचं तुम्हाला याच्यावर? माझं नाव रावसाहेब चंद्रकांत थोरात आहे. मी शिवसेना शहर संघटक आहे भोसरी विधानसभेचा. तसं याच्यापूर्वी मी 5 वर्ष विद्यार्थी सेनेचा पण उपशहर प्रमुख होतो पिंपरी चिंचवड शहराचा. आज अत्यंत म्हणजे दुर्मिळ घटना आज पिंपरी चिंचवड शहरात घडलेली की पोलीस वर्गात जातात, स्वतः महिला पोलीस आहेत त्या, आणि एका विद्यार्थिनीला ते जाऊन तिथं टॉर्चर करतात की तू तिच्याविषयी म्हणजे अपशब्द वापरतात, तू कशी आहे, काय आहे. आणि ही मुलगी आज 10वीला आहे, म्हणजे हिचं वय किती असेल तुम्ही विचार करा. आणि त्या मुलीला एक महिला पोलीस कॉन्स्टेबल बोलती का आता घरगुती भांडण त्यांचं काही त्याच्या वडिलांबरोबर आहे. आणि बाकीच्या हे बोलता असताना बाकीच्या विद्यार्थ्यांना पण थोडीशी दमदाटी करून आणि मी 3 दिवस इथंच आहे तुमच्यावर म्हणजे बंदोबस्ताला मी इथंच आहे, म्हणजे त्यांना दबाव टाकला त्यांनी एक प्रकारे की तुमचे आता याचा परिणाम असा होणार आहे की ही मुलगी 3 दिवस 4 दिवस पेपर कसे लिहिणार यांच्या मनस्थिती तिची बिघडलेली आहे. तिला इथं यायला पण भीती वाटत होती, वर्गामध्ये यायला भीती वाटत होती. परंतु काटकर साहेबांनी बहुतेक या शाळेवरनं त्यांना दुसरीकडे टाकले, बदली केली. म्हणजे या शाळेवर तर त्या नाही आहेत त्या. परंतु आमचं म्हणणं असं आहे की त्यांना तुम्ही सस्पेंड केलं पाहिजे, कारण छोट्या छोट्या घटना नाही द्या. एखाद्या मुलीला जर आपण पोलीस संरक्षण मागतो, कुठली घटना आज परिसरामध्ये खूप दुर्मिळ घटना, चुकीच्या घटना घडतात. वेळेस जे आपण पोलिसांकडून ज्या वेळेस आपण इथं कुठल्याही शाळेला केंद्रावरती संरक्षण म्हणून मागवतो तर त्याचं काय कारण असतं आणि शिपाईला अधिकार आहे का किंवा एखाद्या पोलिसाला अधिकार आहे का आतमध्ये जाण्याचा, असं बोलण्याचा? पोलिसांचं संरक्षण याच्याकरता असतं की त्या मुलींना जर कोणी छेडछाड केली किंवा कोणी त्रास दिला, जाता त्रास दिला, किंवा शाळेतले मुलं पण काही त्रास देत असतात, विविध अनेक घटना असतात, किंवा कॉफ्या वगैरे करतात काही मुलं. अशा अनेक घटना जर घडल्या तर ते शिक्षक लोक काय करतात, पोलिसांना बोलवतात. परंतु ती वेळ येऊन म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठरलेला असतो कुठल्याही बोर्डाच्या परीक्षेला, आणि ते त्यांचं तेवढं काम असतं. परंतु त्यांना इथून त्या वर्गात जाणं, जिथं मुलगी बसली किंवा एखादा विद्यार्थी बसलाय त्या तिथं जाऊन आत जाऊन त्यांना बोलणं हा त्यांना कुठलाही कायदेशीर अधिकार नाही आहे. इथले प्रिन्सिपल असं काय म्हणणं आहे, तुम्ही जाणून घेतलं का त्यांच्याकडून? हो, ज्यावेळेस मला लुले साहेबांनी सांगितलं की अशी घटना घडली, मी इथले प्रिन्सिपल आहेत गोडंबे सर, त्यांना मी फोन केला, फोनवर संपूर्ण माहिती घेतली आणि यांनी जे पालकांनी सांगितलं होतं मुलीला ती सर्व सत्य आहे, हे घडलं आहे असं पण त्यांनी सांगितलं. आणि लेखीपत्र आम्ही त्यांचे जे सुपरव्हिजनला ते ज्या टीचर होत्या त्या वर्गामध्ये त्यांनी लेखीमध्ये पण लिहून दिले, त्याच्यावर शिक्का पण मारला आणि हे सगळ्या शाळेने पण मान्य केले, प्रिन्सिपलांनी पण मान्य केले की ही घटना घडलेली खरी आहे आणि आम्ही पूर्णपणे विद्यार्थिनीच्या बरोबर आहोत असं पण त्यांनी आम्हाला सांगितलं. सर इकडे पुढे या जरा, काय बोलायचं आहे तुम्हाला? हे जो प्रकार घडलेला आहे आणि हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे. अशा घटना घडू नयेत आणि असं विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या मॅडम ज्या खवळे मॅडम आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. आपलं काय बोलणं आहे याच्यावर? एखादे विद्यार्थ्यांनी आज बोर्डाची परीक्षा आहे आणि बोर्डाच्या परीक्षेतला एक मिनिट अत्यंत महत्त्वाचा असतो, वेळ कमी असतो आणि पेपर पूर्ण सोडवायचा असतो आणि एवढा वेळ जाणं अर्धा तास म्हणजे त्या मुलीच्या आयुष्यातला एक धोक्याची घंटा, म्हणजे थोडक्यात तिचं आयुष्य म्हणजे 1 वर्ष तिचं वाया पण जाऊ शकतं त्याच्यामुळं हे प्रकार परत घडू नये, याच्यामध्ये कठोर कारवाई केली जावी. आपल्याला आता इथून पुढं आपली काय प्रतिक्रिया असणार जर कंप्लेंट झाली नाही, तुमची जी मागणी आहे ती त्यांना काढून टाकण्यात यावं, त्या सगळं जर झालं नाही यानंतर कारवाई झाली तर ठीक, मी 8 दिवस वाट बघणार. त्यानंतर मी एक CP ऑफिसला लेटर देणार आणि आमरण उपोषणाला बसणार. उपोषणाला बसणार. तुमची काय मागणी आहे? यांना डिसमिस करावं. हां, हे पोलीस वर्दीचा गैरफायदा घेतो. गैरफायदा घेतो. विद्यार्थिनी तुमचं काय म्हणणं आहे या सगळे? तुम्ही होता का तिथं? आम्ही वेगळ्या क्लासमध्ये होतो, बाकीच्या म्हणजे आम्ही फक्त आमच्या शाळेची आम्ही फक्त 3 मुलं होतं किंवा 4 मुलं होतं. तर ती तिकडे आली क्लासमध्ये आणि म्हणजे असं डायरेक्ट बोलायला चालू केली. म्हणजे मी तर तिला फर्स्ट टाईमच बघितलं होतं आणि ती पण मला फर्स्ट टाईमच बघत होती. पण तिचा तो प्रकार की म्हणजे असं आम्हाला मी
जशी आहे मी तशी गेली होती त्या दिवशी आणि ती मला येऊन बोलली की म्हणजे असं एक चोटी वगैरे करणं, अशी वेणी घालणं तुला काही शोभतो का, हे टपोरीगिरी असती. म्हणजे तिच्या बोलण्याचा प्रकार, मेन गोष्ट तर ती कॉन्स्टेबल आहे, पोलीस आहे, काही पण असो, तिला तिकडे येण्याचा हक्क नाही. आणि ती तिकडे आली आणि ते जे सुपरवायझर आहे ते पण म्हणजे तिचं साथ देत आहे, तिचं म्हणजे तिचं मत आहे ते आमच्यावर थोपत आहे. ते मला थोडंसं वाईट वाटलं तेव्हा. आणि म्हणजे शेवटी मग आम्ही असा विचार करू लागलो की आता आम्ही पुढे काय करू, तेच विचार आमच्या डोक्यात घुमू लागला. आणि ती जी परीक्षा आहे ती माझी थोडीशी खराब गेली. म्हणजे त्यामध्ये आता जर मी नापास झाले तर ती जबाबदार आहे का त्या परीक्षासाठी, ती आम्हाला तिकडे येऊन पास करणार का, मी हेच प्रश्न विचारते तिला. भरपूर प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात आहेत. बघायचं आता हे आहे की जो घरचा वाद आहे तिने 10वीच्या बोर्डाच्या विद्यार्थिनी एक्झाम देण्याच्या वेळेस काढलेला आहे, कारण ती डिस्टर्ब व्हावी. सायन्सचा पेपर आहे, बोर्डाचा प्रत्येक पेपर हा महत्त्वाचा असतो आणि ती डिस्टर्ब होऊन एक जर फेल झाली तर तिचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. हा एक इंटेन्शन असू शकतो का, हा एक प्रश्न उपस्थित होतो. महत्त्वाचं म्हणजे जे आपले काटकर साहेब आहेत, चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आपले आयुक्त पिंपरी चिंचवडचे विनायक चोबे साहेब हे काय ॲक्शन घेतील आणि ह्यांची जी मागणी आहे त्यांना डिसमिस करावं, हे होईल का आपण नंतर बघूया. पण ह्यांची मागणी जर पूर्ण झाली नाही तर हे आमरण उपोषणला बसणार असं ह्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आपल्याबरोबर एक असा विद्यार्थी आहे की तो प्रत्यक्ष घटनास्थळी असताना त्यांनी जाणून घेतलेलं आहे की कशा प्रकारे पोलिसांचं जे आपल्याला संरक्षण असतं ते खरंच संरक्षण असतं का आपल्याला त्रास देण्यासाठी असतं. आणि त्यांनी तो वेळ काय म्हणतात त्याला की त्याच्यातून तो गेलेला आहे. एका विद्यार्थ्यांनी बोलताना विद्यार्थ्यांची आणि त्यांची जो प्रकार घडत होता त्यांनी स्वतः तिथं हजर राहून प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेला आहे. तो स्वतः सांगन की नक्की काय प्रकार झाला आणि कशा भाषेत झाला. उस दिन जब वो एंटर हुए क्लास में तब उनके बाद उनका बर्ताव सबके साथ पहले तो वो आए, स्माइल की और फिर सबके साथ गंदे तरीके से व्यवहार, मतलब आई ऐसे उनका शायद चूतिया का व्यवहार भी था. ए चूतिया काय ते जवेन त्यांनी धनश्रीला बोलो ज्यांचं 60 झालं आहे उनको भी उस धनश्री को बोला. उधर अंजलि भी थी, उधर धनश्री के पीछे ही मैं बैठा हूँ, उसका सीट नंबर ही मेरे उसके पीछे, तो उसके पीछे ही उसने ऐसा बोला. और हम लोग ऐसे ये हो गए कि ये कैसे बात कर रही है, शॉक हो गए. बिकॉज हमने घर पे भी जाके बोला अपने मम्मी पापा को. हाँ यस, अपने वर्दी पे थी. हमने घर पे भी जाके बोला कि मम्मी ऐसे ऐसे बात हुई है. तो उन लोगों ने बोला कि उनका काम होता है, बट उनको नहीं ये बताया कि हमने उन लोगों ने कैसे बात किया. पर उनके जो गंदी तरीके से उन्होंने बात किया कि ए कैसी है चूतिया, उनके हाथ में उनका एटीट्यूड बहुत ये था कि उनके पास वर्दी है, पर उन्होंने अपने वर्दी का एटीट्यूड में बहुत गलत किया सबके साथ. उन्होंने शायद लेडीज़ टीचर को जाके कुछ बाहर बोला है, वो हमको तो नहीं पता क्योंकि वो तो उसको ही पता होगा उस लड़की के बारे में जिसके बारे में बोला है. क्या बोला, क्या सुना? हमारे सामने उसने ऐसा बोला कि तुम लोग कैसे कपड़े पहन के आ रहे हो. कपड़े के ऊपर नहीं बोला कि हेयर स्टाइल कैसी तुम लोगों की, ये कैसे अगली बार मैं ही रहने वाली हूँ, देखते हो तुम लोग क्या करते हो, ऐसे से उन्होंने ऐसे बोला उसको. और उसने शायद ये एक गंदा लैंग्वेज भी यूज़ किया, पर मुझे याद नहीं आ रहा. शायद उसने चूतिया बोला, चूतिया कैसे तू वाली है, ऐसा शायद उसने ऐसे बोला उसने. ये सब घटना देखो पुलिस को आप कैसे देखोगे कि अगर आप लोग आ रहे हो अंदर तो अगर आपको बस ये दिया है कि क्या उसको बोलते हैं सुरक्षा करने के लिए आपको दिया है कि आपको बोला गया है कि जाके बस चेकिंग के लिए, अगर वो लेडीज़ है तो आप बस उसको चेकिंग करिए, ना कि उसको जाके उसके कैरेक्टर से बिहेव करिए कि आप उसे कैरेक्टर के ऊपर कर रहे हो कि तू कैसी कैरेक्टर की क्योंकि किसी कैरेक्टर के ऊपर आपको देखना नहीं चाहिए. अगर आप किसी कैरेक्टर के ऊपर बोल रहे हो तो हमको भी बहुत बुरा लग रहा है कि आप ऐसे बोल रहे हो. आप अगर हमारे टीचर के ऊपर भी आप आके बोल रहे हो कि आपके स्कूल के बच्चे कैसे, आप कैसे, तो ये हमको भी अच्छा नहीं लगता. इसीलिए हमको भी अच्छा लगा कि हमारे एक फ्रेंड के साथ, वो हमारी फ्रेंड ही है एक तरफ की, हम लोग इतने साल से पढ़ रहे हैं, तो अगर आप ऐसे बोल रहे हो तो हमको भी अच्छा लगा. हमको भी बोला उसने, पर लेडीज़ गर्ल्स जो थी उसको बहुत ज़्यादा बोला. उधर 3-4 गर्ल्स थी. तर वर्दीत असून जर असा गैरप्रकार घडत असेल तर विद्यार्थ्यांच्या मनावरती काय परिणाम होईल तुम्ही बघितलेलं आहे की एक पोलीस वर्दी, जे आपण वर्दी म्हणतो, वर्दीला घाबरतो, वर्दी ही घातलं की रक्षण आपण म्हणून बघतो, तर त्या
वर्दी जर असा गैरप्रकार एखाद्या जे उभरत्या विद्यार्थ्यांबरोबर असं करत असेल तर त्यांच्या डोक्यात वर्दीविषयी काय प्रश्न निर्माण होतील हे आपण आता जाणून घेतलेलं आहे.